US मधलं अमेरिकन फाईन डायनिंग रेस्टॉरंट म्हणजे नुसता तामझाम. आणि या एक्सपिरियन्सचेच आम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले. तर कसं काय मंडळी, मी आहे श्री मुक्काम बस कोल्हापूर, राहणार USA. तर आज आहे स्वागत टीमचा डिनर, जो होस्ट केलाय स्वतः आमच्या ओनरनी. आणि अशा डिनरसाठी ओनरनी जो प्लेस सिलेक्ट केला होता तो तर एकदम बेस्टच होता. त्या रेस्टॉरंटचं नाव होतं फ्युगो विवो. मेम्फिस मधलं एक अमेरिकन फाईन डायनिंग रेस्टॉरंट. जिथे येण्यापाठीमाचं खरं कारण डिनर नसून बऱ्याच गोष्टींचं ऑब्झर्वेशन होतं. कारण एक रेस्टॉरंट रन करायचं म्हटलं की इम्प्रुव्हमेंट ही आलीच, आणि ही इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी बरेच सारे रेस्टॉरंट व्हिजिट पण करावे लागतात. इथे येऊन आम्ही फक्त एक्सपिरियन्स नाही घेतला, तर बऱ्याच साऱ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं. जसं की अँबियन्स, मेनू सिलेक्शन, मेनूचं प्रेझेंटेशन, फाईन डायनिंग सर्व्हिस पासून ते लाईव्ह कुकिंग. या सर्व गोष्टी ऑब्झर्व करून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली की आमचा बिझनेस आम्हाला ग्रो करायचा असेल तर बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे. इथला मेनू एकदम सिम्पल आणि सोबर होता. त्यांच्या थीमला एकदम साजेसा. मॉकटेल्स आणि ॲपेटायझर्सचं टेस्ट आणि प्रेझेंटेशन एक्सपिरियन्स करून झाल्यानंतर ना बारी होती टेबल साईड पास्ताची, ज्यामध्ये शेफ स्वतः टेबल पाशी येऊन लाईव्ह कुकिंग करतो. त्यामध्ये पुढच्या प्रिपरेशन पासून ते त्याचं प्रेझेंटेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या डोळ्याने अनुभवायला मिळतात. म्हणूनच फाईन डायनिंग रेस्टॉरंट म्हणलं की फक्त फूड नाही तर एक्सपिरियन्स पण मिळतो. आणि अशा त्या एक्सपिरियन्सचे तुम्हाला पैसे मोजावे लागतात. आणि असा तो एक्सपिरियन्स मॅक्सिमाइज होण्यापाठीमाचं कारण म्हणजे इथले डेझर्ट्स, ज्यांना खाण्यापेक्षा त्यांच्याकडे बघण्यामध्ये जास्त मजा आली. रोजच्या सारखंच आज पण बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या. आणि या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपल्या बिझनेसमध्ये लवकरच होईल. चला मग भेटू उद्या. जय शिवराय.